महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रतिमांना प्रणाम करून उपस्थित मंदिरी चंद्रकीर्ती उपस्थित उपासक उपासिका आषाढ पौर्णिमा ते अश्विनी पौर्णिमा हा जो कालावधी होता हा वर्षावास कालावधी आहे. कठीण चिवरदान आणि वर्षावास या कालावधीचा समय परंपरा जी आहे तथागत बुद्धांपासून ही परंपरा चालू आहे. त्याच्या अगोदरही जे 27-28 बुद्ध होऊन गेले. बुद्ध धर्माची परंपरा खूप प्राचीन आहे. जरी सिद्धार्थ गौतम यांच्यापासून ऐतिहासिक पुरावे सापडतात, परंतु सिद्धार्थ गौतमापासूनच ऐतिहासिक पुरावे आहेत असं नाही. सम्राट अशोकांनी काश्यप बुद्ध, कोणागमन बुद्ध, कपुचंद बुद्ध, दीपंकर बुद्ध आदी बुद्धांच्या मूर्तीवर त्यांच्या ज्या पालीमध्ये त्यांनी इतिहास जिकर करून ठेवलेला आहे. या बुद्धांची पण परंपरा मूर्त्या आपल्याला सापडतात. म्हणजे सिद्धार्थ गौतम जे बुद्ध आहेत त्यांच्या अगोदर झालेले बुद्ध ते कोण आहेत, तर याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी त्यांचा 28 बुद्धांची यादी आलेली आहे. म्हणून बौद्ध धर्म आणि जैन धर्म, महावीर आणि बुद्ध या भारतातील प्राचीन धर्म आहे आणि त्यांचाच इतिहास आहे. बाकी धर्माचा इतिहास नाही, धर्म म्हणून इतिहास नाही. फिलॉसॉफी किंवा दर्शनशास्त्र म्हणून त्यांचा इतिहास आहे. पण तो कधी सुरू झाला, काय सुरू झाला, इसवी सन पूर्व, इसवी सन या बाबतीमध्ये विद्वानामध्ये नैतिक्य नाही, एक वाक्यता नाही. परंतु बुद्ध आणि महावीराबद्दल ही एक वाक्यता. जैन धर्माचे पण 24 तीर्थंकर झाले. बुद्ध धर्माचे 27, या बुद्धांच्या अगोदर 27 बुद्ध झाले. न ही वैरण वैराणी संबंधी बुद्धाचना अवैरेण संबंधी एस धम्मो सनातन, हा सनातन धर्म. भगवान बुद्ध आणि महावीर हे श्रमण परंपरा आहे. चारवाक श्रमण परंपरा, कपिल सांख्य दर्शन श्रमण परंपरा. या एक बाजूला श्रमण परंपरा जी आहे ती खूप प्राचीन आहे, खूप जुनी आहे. आणि त्या परंपरेनुसार जे त्यागी संन्यास आधी त्याग लोक करायचे, जंगलात जायचे आणि एखाद्या गुरुच्या सानिध्यात राहून त्या ठिकाणी तत्वज्ञानाचा अभ्यास करायचे, साधना करायची, तप करायचे. त्याकडे तपाचा प्रकार वेगळा होता. बुद्धांपासून परिवर्तन झालं. ते जे तप होतं, जे बुद्धांनी 6 वर्षे केलं, उपवास, तपास, पाण्यात बुडी करणं, उन्हामध्ये तप करणं, झाडावर टांगून काट्यावर झोपणं, उपाशी राहणं, एवढं उपाशी बुद्ध राहिले की ते पूर्ण त्यांचा शरीराचा हाडाचा पिंजरा लागला. आणि 6 वर्ष तप केलं आणि मग नंतर त्यांनी या तपामध्ये, या उपासामध्ये, या व्रत वैकल्यामध्ये काही सापडत नाही. हे त्यांच्या लक्षात आलं. शरीराला किती जरी क्लेश केला तो माणूस धार्मिक होत नाही. बरेच लोक आज पण करतात, दंडवत येत मंदिराला फेऱ्या मारतात, घरापासून त्या देवाच्या मंदिरापर्यंत दंडवत घेतात, असं करतात. उपास करतात, पोट खाली ठेवतात, किंवा काही लोक हात वर करतात, तो हात वरच राहतो. काही लोक पाय वर करतात, पाय वरच राहतो, खाली करत नाही, असं काही संकल्प करतात. ते काही लोक जटा वाढवतात, ते होत नाही, केस जटा होणार असतात. मग अशा पद्धतीने त्या लोकांना असं वाटतं की हे धर्म जेवढा शरीराला क्लेश तप आहे
त्याचा आणि धर्माचा काही संबंध नाही, हे ठिकाणी सांगतो. धर्माचा संबंध कुठे येतो तर माणसाच्या मनाशी. माणसाचं जे मन आहे, माणसाचे जे चित्तवृत्ती आहे, माणसाचे जे विचार आहेत, माणसाचे भावना आहेत, याच्याशी धर्म येतो. धर्माचा संबंध इथं प्रत्येक व्यक्ती, मी तुम्ही सगळे प्रत्येक बसलेल्या व्यक्तीची जी मनाची स्थिती आहे तो त्याचा धर्म. कास्ट सर्टिफिकेट वेगळं. तुम्ही आता बसला, प्रत्येकाची मनाची जी अवस्था आहे, मनाची जी स्थिती आहे ते तुमचं जग आहे. मनाच्या पलीकडे जग. तुमच्या संस्कारात, तुमच्या विचारात, तुमच्या भावनेत जे आहे ते तुम्हाला दिसतं. प्रत्येकाला एकसारखं नाही दिसत. प्रत्येकाच्या वासनेनुसार ती भिन्नता, प्रत्येकाच्या तृष्णेनुसार ती भिन्नता, प्रत्येकाच्या इच्छेनुसार ती भिन्न आहे. आणि मग जग जे आहे ते आपल्या मनावर आणि विकारावर अवलंबून, क्लेशावर, त्याच्यावर. म्हणून आपलं व्यवहारिक जग आपल्या मनाशी संबंधित आहे आणि त्याला धर्मस्थिती असं. आता या ठिकाणी म्हणून शरीराला किती जरी क्लेश दिला, उपवास केला, मन भटकत राहतो. कुणाच्या भोवती? भोजनाच्या भोवती. उपास मी पकडलेला 11-12 वाजले की फराळ, साबुदाणा, केळी, भगर, आणखी काय काय उपासाचं भरपूर आहे. फल, दूध, ज्यूस, हे उपासाला सगळं चालतं. एकदम भारी भारी भोजन. मग काही लोक दिवसभर उपवास करत नाही, खातच राहतात दिवसभर आणि दुपारी जेवत. आणि संध्याकाळी उपवास सोडत असताना जे रोज सकाळी दुपारी 5 चपात्या, रात्री 5 चपात्या जे खायच्या, उपवास सोडताना एकदम 10 चपात्या. फरक काय उपासामध्ये? काही बचत पण नाही झाली अन्नाची, एकदम फुल, आणि तिथं लुटकून जायचं. उपास आहे. अशा प्रकारचा उपास शरीराला त्रास दिला तर कुणाला मोक्ष मिळेल, कुणाला पुण्याचा लाभ होईल. भगवान बुद्धांनी 6 वर्ष केला, आपण कुठंच नाही. म्हणून भगवान बुद्धांनी उपास, तपास, शारीरिक क्लेश, आत्मक्लेश, अत्तकील मत्तानुयोगो याला नकार दिला. हे धम्माचा अंग. मग धम्माचा अंग काय म्हणतात ते? तर त्यांचं असं मत आहे, ते स्ववैज्ञानिक या जगाला जाणतात, या पदार्थांना जाणतात, या तत्वांना जाणतात, त्या तत्वांना त्यांनी धर्म म्हटले. आता तुम्ही या 3-4 महिन्याच्या कालावधीमध्ये एखादा ग्रंथ वगैरे लावला होता का? फक्त प्रवचनाचीच मालिका केली भगवान बुद्धाने त्याच्यात. आता तुम्ही भगवान बुद्धाने त्याच्या धम्माचा अभ्यास केला, तुम्हाला काही गोष्टी लक्षात आल्या, तुम्ही वाचन केलं असेल, त्याचं विश्लेषण केलं असेल. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो विहारात येणारा जो व्यक्ती आहे ते लक्षात घ्या. धम्माचा अभ्यास केल्याशिवाय धम्म, जो अभ्यास करत नाही त्याला नाही. फक्त संयोगिक प्रवचन ऐकणं वेगळं. प्रवचन करता जो असतो त्याला खूप सांगायचं असतं, तुमच्याकडे टाइम नसतो. आपण 7 मिनिटं बसणं कठीण असतं. म्हणून या ठिकाणी तुम्ही घरामध्ये वाचन करायला पाहिजे. बुद्धिस्ट बनणं म्हणजे बुद्धिमान बनणं, हे लक्षात ठेवा. या मार्गाने जाणाऱ्या व्यक्तीला त्याचा बुद्धीचा विकास असलाच पाहिजे, ही गोष्ट यामध्ये हे अभिप्रेत आहे. तुम्ही जर पूजा करत असाल, वंदना करत असाल, फूल वाहत असाल, अगरबत्ती वाहत असाल, मेणबत्ती प्रणाम करत असाल, ते तुम्हाला सगळं येतं, गाता आदी सगळे येतात. याच्या पाठीमागे फक्त विनयशीलता आहे, हे लक्षात ठेवा. विनय आहे ते बुद्ध धर्माचा. त्याच्यामध्ये काय आपण खूप उच्च प्रकारची अवस्था प्राप्त करू असं म्हणता येणार. म्हणून अभ्यास करणं खूप गरजेचं. भगवान बुद्धांनी या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आषाढी पौर्णिमा ते अश्विनी पौर्णिमेच्या या कालावधीमध्ये पंचवर्गीय भिक्खूंना काय समजावून सांगितलं? पहिलं धम्मचक्र. तर मी तुम्हाला जाता जाता सांगतो,
पहिलं धम्मचक्र प्रवर्तन पहिल्यांदा वाचन करा. ते कुठं आहे? विनय पिटकामध्ये महावग्ग नावाचा जो विभाग आहे, महास्कंद, त्यामध्ये पूर्वेला निगम पासून सारनाथ पर्यंत ज्या काही घटना घडल्या, भगवान बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर ते किती दिवस पूर्वेला निगम, ज्याला आता बुद्धगया म्हणतो आपण, तिथे राहिले, कुठल्या कुठल्या झाडाखाली गेले, त्यांना कधी कधी ज्ञान प्राप्त झाले, 40 दिवसामध्ये काय काय त्यांना कसे ज्ञानाची प्राप्ती झाली, या सगळं वर्णन त्या ठिकाणी आहे. भगवान बुद्ध सारनाथला कधी गेले, पंचवर्गीय पुन्हा उपदेश करताना कुठला विषय त्यांनी त्या ठिकाणी मांडला त्यांच्या समोर, हा सगळा जो भाग आहे तो प्रथम धम्मचक्र. दुसरं जे आहे धम्मचक्र प्रवर्तन सूक्त नावाचं एक सूत्र आहे, ते वाचायला पाहिजे. हे सबीरवादी परंपरा, श्रीलंका, थायलंड, म्यानमार, लाओस, कंबोडिया आदी देशामध्ये जे भारतात पण आदी देशामध्ये जे बौद्ध आहेत, हे ते प्रथम धम्मचक्र प्रवर्तनाला खूप महत्वाचं स्थान देतात. ते पहिल्यांदा विहारात अभ्यास झाले. विहारात येणारे जे उपासक उपासक त्यांना प्रथम धम्मचक्र प्रवर्तनाचा टोटली अभ्यास असला पाहिजे. आता याच्यामध्ये हे सबीरवादी परंपरेनुसार सर्वास्तिवादी म्हणून एक परंपरा आहे, त्यांनी पण प्रथम धम्मचक्र प्रवर्तनाचं संकल्प केलं. महासांगिक म्हणून एक परंपरा, महासांगिकांनी सुद्धा प्रथम धम्मचक्र प्रवर्तनाचं त्या ठिकाणी संकलन केले. बुद्ध आणि त्याच्या धम्मामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा प्रथम धम्मचक्र प्रवर्तनाचा उल्लेख केला आणि व्यवस्थित त्या ठिकाणी आपल्यासमोर ते ठेवलेलं. म्हणून ज्यांना बौद्ध जे असतात, या मार्गाने जाणारे जे लोक असतात, त्यांना कंपल्सरी प्रथम धम्मचक्र प्रवर्तन वाचायलाच पाहिजे. आता तुम्ही विचार करा, 40-40, 50-50 वर्ष तुम्ही त्याच्यात राहिले असतात, आपण प्रथम धम्मचक्र प्रवर्तनाचा अभ्यास केला का? स्वतःला विचार, काय करतोय आपण? खरंच आपण बुद्ध मार्गाने जात आहोत याकडे हे द्यावं लागेल आपल्याला. नाही तर वरच्या ज्या काही देखावाच्या ज्या गोष्टी असतात त्याच्यात अडकून काही सांगतात. हे बाहेर देशातले लोकांना खूप अभ्यास असतो. भूटानचे लोक, तिबेटचे लोक, चायनीज, जापनीज, कंबोडिया, श्रीलंका, थायलंड, त्यांना याचा अभ्यास असतो. ते अभ्यास करतात. अभ्यासाशिवाय बुद्ध धर्म नाही. बुद्धीचा वापर, जो बुद्धीचा वापर करतो, जो वाचन करतो, श्रवण करतो, चर्चा करतो, त्याला ते समजतं. म्हणून ह्याला जास्त वेळ द्यायचा. बाकीच्या बिहारचे तिबेटियन लोक जे असतात ना, सकाळी दलाई लामाचे प्रवचन सुरू करतात, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बोलतात. विचार करा, ते लोक सगळी तयारी जातात, पाण्याच्या बाटल्या घेतात, व्यवस्थित असतात, कप घेतात, चहा त्यांना येतो, दलाई म्हणजे कंटिन्यू प्रवचन. मध्ये दुपारी नाही तर 1 घंटा इतकी शांती असते. असा अभ्यास करावा लागतो. आपण 1 तास बसणं खूप कठीण असतं. दिवसभर बसून धम्माची चर्चा करायला नॉर्थ ईस्ट मध्ये असंच आहे. आता कठीण चिवरदान आहे, तर नॉर्थ ईस्टच्या उपासिका भिक्खूला चिवरदान करण्यासाठी ते हाताने बनवतात. हातमाग कुठे? अरुणाचल प्रदेश, आसाम, मिझोराम, मणिपूर, नागालँड, ही जे नॉर्थ ईस्ट भाग आहे, तिथे बुद्धिस्ट लोक आहेत ना, त्यांचं चालू आहे ते कार्यक्रम, त्यांचे सुरू आहे. रात्रभर ते चिवर बनवायचं आणि भिक्खूला ते दान करायचं, अशी ती परंपरा. कठीण चिवर दान म्हणजे काय? वर्षावर्षाचा कालावधी म्हणजे काय? आपल्याकडे जरा एक चुकीचा प्रघात करत चालले. भिक्खू नाही पण वर्षावास चालू आहे. भिक्खू तर बरोबर पाहिजे. भिक्खूशिवाय वर्षावास नसतोच, पहिली गोष्ट लक्षात ठेवा. भिक्खूला बोलवायला पाहिजे. वर्षावासाचा कालावधी भिक्खू असला पाहिजे. काही अशा संस्था आहेत ते म्हणजे आमचा वर्षावास चालू आहे, आणि भतीजे आहेत काय वर्षावास कोण करायचं? या परंपरेमध्ये 4 परिषद आहेत, 4 परंपरा आहेत. उपासक, उपासिका, भिक्खू, भिक्खुनी. उपासक उपासिकांचे काय कर्तव्य आहे, भिक्खू भिक्खुनीचे काय कर्तव्य आहे, हे सगळे विनय पिटकात आहे. हे तुमची आचारसंहिता आहे, ती पालन करायला नको का?
बौद्ध म्हणून काय करावं काय करू नये, कमीत कमी बाह्य जे काही वर्तन आहे त्याच्यात पण आपल्याला असतो. भिक्खूशिवाय वर्षावास असू शकत नाही. भिक्खूचा वर्षावास असतो, उपासक त्यांना सपोर्ट करत असतात. भोजनदान, वस्त्रदान, औषधीदान, निवासदान हे 4 प्रकारचं दान ते देत असतात. ही परंपरा ही बुद्धांपासूनच आहे. बुद्धांच्या अगोदरच्या जे बुद्ध होऊन गेले त्यांची ही परंपरा, आणि म्हणून ही परंपरा आपण सांभाळायला पाहिजे. बरेच लोक वर्षावासाचे कार्यक्रम चालू आहेत, पण एक भिक्खू त्यांच्याकडे नाही, एक भिक्खूना ते बोलवत नाही. काय काय ते लोक भिक्खूला मानत नाही, परंतु वर्षावास चालतो. तर आपण एक लक्षात ठेवा की मला सांगण्याचा उद्देश तो आहे की या ठिकाणी प्रथम धम्मचक्र प्रवर्तनाचा अभ्यास करणं खूप गरजेचं. त्याशिवाय आपण बुद्धांना समजू शकणार नाही. पहिलं काम आहे बौद्धिक स्तरावर, त्याला श्रुतमय प्रज्ञा म्हणतात ना. श्रुतमय प्रज्ञा म्हणजे काय? नुसतं श्रवण करणे नाही, वाचन, चिंतन, मनन ह्याच्यात तुम्ही प्रगल्भ असतो. उपासक असतो तर काय? भगवान बुद्धांनी उपासक, उपासिका, भिक्खू, भिक्खुनी धम्माचा उपदेश करताना तुम्हाला सारख्या पद्धतीने केलं. तुम्हाला ती तयारी करावीच लागेल. जेव्हा तुम्ही उपासक, उपासिका म्हणता तर एक मात्र लक्षात ठेवा, तुम्ही तत्वज्ञानाने युक्त असणं, बौद्धिक स्तरावर तुम्हाला त्याचं ज्ञान असणं ते खूप महत्वाचं आहे. ते असलं तरच आपण व्यवस्थित बुद्धांना समजू शकतो. हे पहिलं प्रथम धम्मचक्र प्रवर्तनाचं बोलतोय. द्वितीय धम्मचक्र प्रवर्तन तथागतांनी गुरुकुट पर्वतावर केलेलं आहे, ते आजपर्यंत कुणालाच माहित नाही. वाचलं का आपण? इथे बसलेल्या किती लोक आहेत की तथागतांचं द्वितीय धम्मचक्र प्रवर्तनाचं जे गुरुकुट पर्वतावर त्यांनी. तृतीय धम्मचक्र प्रवर्तन तथागतांचं वैशालीला जाणं, ते आपल्याला कधी आपण ऐकलं का? आपण कधी वाचलो का? मग आपल्याला सगळी तयारी करावी लागते. बिहारामध्ये ही पुस्तकं आणून ठेवावी लागते, लोकांना ते द्यावे लागते, त्याचा अभ्यास करावा लागतो. अभ्यासाशिवाय बुद्धिस्ट असू शकत नाही. अभ्यास करणं गरजेचं आहे. फक्त औपचारिक अभ्यास करून द्यायचा ही पहिली गोष्ट असते. आणि मग या ठिकाणी जे पहिलं जे धम्मचक्र प्रवर्तन आहे त्याच्याकडे तुमचं विशेष लक्ष असणं खूप गरजेचं आहे. तिन्ही धम्मचक्र प्रवर्तन भरपूर ग्रंथ वाचा. बुद्ध कल्चर, बुद्ध संस्कृती जी आहे बौद्ध परंपरेची, बुद्ध तत्वज्ञान, बुद्ध साधना पद्धती, आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित असतात. आणि ते नॉलेज कुठे मिळणार? बिहारात. म्हणून अशा प्रकारचं कार्यक्रमाचं आयोजन केलं तर आपल्याला समजेल. आज काय मी तुम्हाला खूप कठीण असं प्रवचन देणार नाही, कारण हा महिना जसा वर्षावासाचा आहे तसा हा महिना बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेली धर्मदीक्षाचा सुद्धा. 14 ऑक्टोबर 1956 त्याच्याविषयी मी चर्चा करणार आहे. 2-3 दिवस झाले याच्यावर मी चर्चा करत आहे. 14 ऑक्टोबर 1956 बाबासाहेब आंबेडकरांनी अशोका विजयादशमी हा ऐतिहासिक भाग त्याच्यामध्ये. अशोका विजयादशमीच्या त्या मुहूर्तावर, त्याला दसरा सुद्धा म्हणते, बाबासाहेबांचा एक धर्मांतराचा अंक आहे, त्याला दसरा असा शब्द सुद्धा वापरतो. दसऱ्याच्या दिवशी बाबासाहेबांनी धम्मदीक्षा घेतली, कारण दसऱ्याची परंपरा ही जी विजया सम्राट अशोक विजयादशमीची परंपरा हीच खरी ऐतिहासिक परंपरा आहे. त्याचं लोकांनी परिवर्तन करून लोकांना भूल केली आहे. त्याला दुसरा मार्ग. आता तुम्ही दसरा वगैरे साजरा केला, 9 दिवस उपवास वगैरे करून केला का नाही? घट वगैरे काय बसवलं का नाही? आईला भेटायला गेले का? कोण आहे माहिती? जुनी कधी कधी भूक येते, कुचकी लागते जुन्या, आठवण आई आठवण करते. काय काय लोकांना आहे, बरेच लोक अजून तिथं अडक गेले नाही असं म्हणतात. आता इथं बसलेली पण लोक आहेत ना, बरेच लोक अंतर्बाह्य पण असतात, आतमध्ये वेगळा आणि बाहेर असे भरपूर आहेत. प्रामाणिक नाही कोणी बाबासाहेबांशी, फक्त बोलतात. बाबासाहेबांच्या विरोधात वागणारी खूप मोठी संख्या, त्यांचे चांगले विरोधक आहेत. तर या ठिकाणी एक लक्षात ठेवा,
बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म का स्वीकारला? का आवडत नाही ताई? सांगेल पाहुणे आले, पाहुणे थांबा. अच्छा, मला आवडत नाही. बऱ्याच लोकांना आवडत नाही ना, म्हणून लोक निघून जातात. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म का स्वीकारला? कोण सांग? हा एक महत्वाचा प्रश्न. त्यांचा मूळ भाग काय होता? बाबासाहेब आंबेडकरांचा मुख्य भाग होता वर्ण व्यवस्था आणि जातीयता याच्यातून भारतीय समाजाने, शब्द काय वापरत होता हे शब्द नंतर मी तुम्हाला समजावून सांगतो काय. भारतीय समाजाला वर्ण व्यवस्था आणि जातीयतेतून मुक्त करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धर्म स्वीकारला. त्याचं एक प्रमुख कारण आपल्या समोर दिसतं. दुसरं कारण असं दिसतं, बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक धर्माचा अभ्यास केला. हिंदू धर्माचा तर अभ्यास, हिंदू धर्म म्हणत नाही, वैदिक धर्माचा अभ्यास, वेद, उपनिषेद, रामायण, महाभारत आदी पुराणामध्ये सगळ्याचा अभ्यास. बाबासाहेब आंबेडकरांनी शीख धर्माचा अभ्यास केला. बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लिम धर्माचा अभ्यास केला. बाबासाहेब आंबेडकरांनी ख्रिश्चन धर्माचा अभ्यास केला. जे जगातील प्रमुख धर्म होते त्यांचा अभ्यास केला. ते निवडतात या समाजाला कोणत्या धर्मात घेऊन जायचं. त्याचं कारण आहे, या स्थितीला काय देते? कारण जवळपास 1935 पर्यंत बाबासाहेब आंबेडकर हिंदू धर्माची सुधारणा करण्याचा प्रयत्न करते. हिंदू धर्माचे विरोधक नाही. लोकांनी त्याचा गैरसमज पसरवून दिला. बाबासाहेब आंबेडकर हिंदू धर्म सुधारणावादी आहे. ते खरे नेते, बाकीचे नकली होते जे करणारे होते. बाबासाहेब आंबेडकर तळमळ अंतःकरणातून त्यांना असं वाटायचं की हा सगळा समाज आपल्याला परिवर्तन करायचं. म्हणून ते म्हणायचे त्यांच्या भाषणामध्ये, हिंदू धर्माचं तत्वज्ञान खूप उच्च दर्जाचं आहे, पण आचरण पद्धती काय? भेदभाव, विषमता, वर्णव्यवस्था, जातीयता हे त्यांना पटत नाही. हे त्यांच्या भाषणात त्यांनी व्यक्त केलं. बाबासाहेब आंबेडकरच जातीयता आणि वर्णव्यवस्था विषमतेच्या विरोधात असं नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेबांच्या अगोदर ना 16व्या-17व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज पण वर्णव्यवस्था आणि जातीयता मानतात. त्यांच्या सैन्यामध्ये 18 पगड लोक होते. सगळ्या जाती धर्माचे लोक होते त्यांच्या याच्यामध्ये सैन्यामध्ये. शाहू महाराज का कोल्हापूरचे शाहू महाराज बाबासाहेबांचे त्यांचे खूप चांगले संबंध. माणगावला बाबासाहेबांना हे तुमचे नेता म्हणून जाहीर करणारे कोण आहेत? शाहू महाराज. शाहू महाराज पण वर्णव्यवस्था आणि जातीयता मानत. फक्त बाबासाहेबच नाही, त्याच्या अगोदर बरेच लोक ह्या विचाराने तयार होते. महात्मा फुले ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानले, तेही जातीयता आणि वर्णव्यवस्था मानत होते. समाजाला या कचऱ्यातून मुक्त करण्यासाठी त्यांनी प्रयास केला. याला पण एक विसर वाचता का? त्याचप्रमाणे संत कबीर, संत रविदास आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रामधील वारकरी संप्रदाय खूप महत्वाचा संप्रदाय. वारकरी संप्रदाय किती मोठ्या प्रमाणात त्यांनी समतेची शिकवण दिली. संत तुकाराम महाराज, कबीर यांचे जे गाथा दोहे बाबासाहेब आंबेडकर आपल्या बरोबर भाषणामधून उल्लेख करतात. बाबासाहेब आंबेडकर संत तुकारामांना खूप महत्वाचे. संत तुकाराम महाराज जातीयता आणि वर्णव्यवस्था मानत नव्हते. बाबासाहेब तर होतेच होते या प्रयासामध्ये, पण बाकी बरेच संत, बरेच नेत्यांनी या ठिकाणी प्रयास केला. आणखी एक नाव महत्वाचं आहे, स्वामी दयानंद सरस्वती. त्यांच्याकडे स्कूल्स, कॉलेज आहेत त्यांचे. स्वामी दयानंद सरस्वती सुद्धा या जातीयतेच्या विरोधात होते. त्यांनी शूद्रांना जानवं घातलं, ब्राह्मणच म्हणत. इतिहास वाचा. एवढंच नाही, आणखी एक नाव घेतो तुम्हाला, त्याच्यावर एक आश्चर्यचकित वाटेल, महात्मा गांधी.
महात्मा गांधी जातीयता मानत नव्हते, परंतु त्यांना भगवद्गीतेतली वर्ण व्यवस्था ते मानत असत. नंतर हळूहळू ते बाबासाहेबांच्या विचाराकडे झुकले असं म्हणायला काहीच हरकत नाही. आंबेडकरवादी झाले. हरिजन नावाचं त्यांनी पापसी घोडे काढलं आणि बऱ्याच हरिजनांना प्रयत्न केला. त्यांचे शिष्य कोण? विनोबा भावे. त्यांनी भूद चळवळ राबवली. अनेक ज्या पडी जागा आधी काढून घेतल्या आणि हरिजनांना दिल्या. हे काम केलं त्यांनी. म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघा, बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी खूप झाड दिसतात, बाकी सगळे मवाळ दिसतात. नाही असं ते काम करत नाही. त्याच्यामध्ये फरक आहे. मात्र बाबासाहेब आंबेडकर झाड आहे, पण ते बाबासाहेब आंबेडकर हिंदू सुधारणावादी आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. कारण त्यांना माहित आहे हिंदू म्हणजे फक्त ब्राह्मण नाही. आणि त्याची ब्राह्मण पण मित्र होते. जेव्हा मनुस्मृती जाळली, जाळणारा श्लोक म्हणून जाळणारा जो आहे तो ब्राह्मणच होता. बाबासाहेबांच्या कार्यामध्ये किती लोक होते. लोकमान्य टिळक हे जातीवादी वगैरे होते, वर्ण व्यवस्था वगैरे मांडणार होते, पण त्यांचा मुलगा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा होता. असे किती लोक आहेत. वारकरी संप्रदाय जातीयता वर्ण व्यवस्था मानत नाही. नाथ संप्रदाय जातीयता आणि वर्ण व्यवस्था मानत नाही. महानुभाव संप्रदाय जातीयता आणि वर्ण व्यवस्था मानत नाही. दक्षिण भारतामध्ये रामस्वामी, पेरियार रामस्वामी हे जातीयता आणि वर्ण व्यवस्था मानत. त्यांच्या अगोदर बसवेश्वर मानतात. बसवेश्वर सुद्धा जाती आणि वर्ण व्यवस्था मानतात. अशी किती लोक आहेत की यासाठी झटतात की भारतामध्ये विषमता घालवली पाहिजे. कारण हे खूप मोठे आडकाठी होती, खूप मोठा आपल्या गळ्यात टाकलेला एक ओंडका होता जो आपला भारत देश स्पीड करतो, विकास करतो, गुलाम झालेला होता आणि एकमेकाच्या वर्ण देश आणि जातीयतेमध्ये सगळं अडकलेला. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी खूप प्रयास केला. हिंदू कोड बिल लिहिलं स्त्रियांसाठी आणि हिंदू धर्माची लोकांसाठी. ते लोक समजू शकले ते पारित झालं नाही. मग बाबासाहेबांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. बाबासाहेब आंबेडकर खरे हिंदू सुधारणावादी. त्यांच्यामुळेच आज भारत खूप बदलला हे मानावं लागेल. त्यांनी बाकीच्या डोक्यामध्ये लोक मुद्दाम काय ना काय त्यांचा द्वेष पसरत राहतात. काही लोक आहेत जे क्लास 1 क्लास 2 ची एक्झाम करण्याची मुलं असतात. एक खान सर म्हणून आहे आणि एक दिल्लीमध्ये आणखी एक जण. ते काय म्हणतात, ब्राह्मण स्त्री, वैश्य स्त्री, क्षत्रिय स्त्री, शूद्र स्त्री या सगळ्या स्त्रियांनी उठल्या बरोबर बाबासाहेबांच्या पुतळ्याला फुलं व्हावे आणि प्रणाम करावा. बाबासाहेबांमुळेच आज त्यांची अवस्था ठीक आहे, अन्यथा मनुस्मृतीमुळेच नव्हते. म्हणून सगळ्यात जन्मानी जी जातीयता होती ज्या भारतामध्ये ऋग्वेदामध्ये होते, पुरुष सूक्तामध्ये, मुखातून ब्रह्माच्या मुखातून ब्राह्मण, बाहूतून क्षत्रिय, पोटातून वैश्य आणि पायातून शूद्र. आता आजकालचे साधू संन्यासी म्हणतात एकच ब्रह्मा आहे आणि त्या ब्रह्माच्या सगळी ब्रह्माचीच पुत्र आहेत असं मानतात. पण ब्रह्माची जरी पुत्र असेल, कामाचं वर्णन काय त्यांचं? जे काही अध्ययन करायचं, मंत्राध्ययन करायचं, होम हवन करायचं, क्षत्रियांनी ब्राह्मण आणि गायांचं रक्षण करायचं, वैश्यानी व्यापार उद्योग चालवायचा आणि शूद्रांनी या तिन्हीची सेवा करायची. ही कसली समता आहे? हा कसला ब्रह्मातून उत्पन्न झालेल्या लोकांना समान पाहिजे. आता काही महाराज वगैरे म्हणतात की आम्ही देवाच्या पाया पडतो, तो पहिली देवाची पाया आम्ही पायाकडे लक्ष देतो. पायातून कोण उत्पन्न झालं? शूद्र. शूद्रांना आदर देतो म्हणतात. आता बदलायला लागले. मला माहित आहे काय? माहित नाही. देव जो आहे ब्रह्मा आहे, त्या ब्रह्माच्या पायातून शूद्र निर्माण झाले. तर आम्ही पाया पडताना काही ब्रह्माच्या डोक्याला, देवाच्या डोक्याला हात लावत नाही. आम्ही डायरेक्ट पायाला हात लावतो. म्हणजे कुणाला आदर देतो? शूद्रांना आदर देतो असं ते म्हणतात. आता बदलायला लागले थोडे. पण तसं काही व्यवहार दिसत नाही. व्यवहार तसं नाही. इतिहास आहे, परंपरा आपल्याला. तर जे पुरुष सूक्तामध्ये जी जाती येत आहे ती जन्मावर आधारित आहे. जो ज्या ठिकाणी जन्मला तिथंच मरायचं. आता ही तुमची आज्ञा वगैरे तुम्ही ठरवून दिली.
ब्राह्मणाचे आडनाव मंगलदायक असावे, शुभदायक असावे. क्षत्रियाचे आडनाव शौर्यदायक असावे. वैश्याचे आडनाव त्याच्या व्यवसायाला धरून असावे. शूद्राचे आडनाव अमंगळ असावे. कचरू नाव देता, कचरू, दगडू, डोंगरू, पोपळ, ही नाव पशु पक्षीची नाव. जुन्या लोकांचे नाव माहिती आहे ना. तुम्ही जर असं वंशावळ काढत काढत गेला तर डोंगरापर्यंत कोणी तर आपला डोंगरू नावाची कचरूच नाही, त्याची गॅरंटी. हे कशामुळे झालेलं आहे? मनुस्मृती. म्हणून बाबासाहेबांनी वेद, ऋग्वेद, मनुस्मृती आणि भगवद्गीता याचं तुलनात्मक त्यांचं प्रवचन आहे, त्यांचं भाषण आहे. बाबासाहेब हिंदू धर्माच्या विरोधात नाही, उलट हिंदू धर्माचे ते खरे सुधारक आहेत. तर ही चातुर्वर्ण व्यवस्था जी आहे ना, ऋग्वेदामध्ये जन्मानी आणि भगवद्गीतेमध्ये गुण आणि कर्मानी. बाबासाहेब म्हणतात जर ऋग्वेदाची जर वर्ण व्यवस्था असती तर लोकांनी फेकून दिली असती, परंतु गीतेमध्ये फरक पडला, गुण आणि कर्मानी. आता हे गुण आणि कर्म जरी तुम्हाला वाचायचं असेल तर गुण वाचायचं असेल तर तुम्हाला सांख्य दर्शन वाचावं लागेल. त्रिगुण, सत्व, रज आणि तप. मग या ठिकाणी काय म्हटलं, जो सत्व प्रधान असतो तो ब्राह्मण, जो रज प्रधान असतो तो क्षत्रिय, आणि जो रज आणि तम प्रधान असतो तो वैश्य, आणि जो तम प्रधान असतो तो शूद्र. आता आले गुण आणि मग कर्म. कर्म आहेच की शेवटी तेच कर्म आहे. शूद्राचे ते. आता मी ज्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकायचो त्या युनिव्हर्सिटीचा शिपाई कुलकर्णी नावाचा एक ब्राह्मण होता, पण तो कधी त्याला कोणी शूद्र म्हटलंच नाही. जर गुण आणि कर्म म्हटलं, त्याचे कर्म जे आहेत शिपायाचे कर्म आहेत, मग तो कोण असला पाहिजे, शूद्र असला पाहिजे. पण तसं व्यवहारात दिसत नाही ना. आता कित्येक ब्राह्मण आज डॉक्टर आहेत. कोण आहेत ते सगळे? शूद्र आहेत. डॉक्टर शूद्र असतो. आता कोण डॉक्टर असले तर डिबेट करू नका. सेवक आहे का ना, सेवा करतो ना तो, सेवक म्हणजे शूद्र झाला ना. जे सेवकाचं काम आहे, सेवा करण्याचं काम आहे, त्याला शूद्र म्हणतात ना. परत आज कित्येक ब्राह्मणाचे डॉक्टर्स आहेत, हे आहे. पण इथं जर तुम्ही पाहिलं ते चातुर्वर्ण व्यवस्था आजच्या वर्तमान काळामध्ये कर्म आणि गुणावर पेक्षाही ती जन्मावरच आधारित दिसते. बाबासाहेब खूप प्रयत्न केला, बाबासाहेबच्या विरोधात गेलेलो. महात्मा गांधी सुद्धा म्हणायला त्या बाबासाहेब आंबेडकरांची महात्मा गांधीची चर्चा झाली. बाबासाहेबांनी महात्मा गांधीला म्हटलं की तुमची चातुर्वर्ण व्यवस्थेची जी काही तुमचं तुम्ही मांडता ती अशा पद्धतीची आहे का विचार. सगळ्यात वर ब्राह्मण, मग क्षत्रिय, मग शूद्र, मग वैश्य आणि मग शूद्र. काशी आहे, समान, समता भूमिकाच नाही. तर गांधी कन्फ्युज झाले. परंतु गांधीला नंतर लक्षात आलं बाबासाहेब काय म्हणतात, लक्षात आली काय म्हणतात. गांधी आंबेडकरवादी झाली म्हणायला काय सांगतात. मग मी गांधीचं नाव घेतलंय. गुण कर्मावर भगवद्गीतेमध्ये, ऋग्वेदामध्ये जन्मावर अशा प्रकारे मनुस्मृती मग विचारूच ना. ही तर आचारसंहिता झाली. आज हे लोकांना हुकी येते संविधान हटवा आणि मनुस्मृती आणा म्हणायला लोक आहे. पण तुम्हाला माहित आहे का तुम्ही कोण आहात चातुर्वर्ण्यानुसार? कोण सांगा, कोण तुम्ही चातुर्वर्ण व्यवस्थानुसार तुम्ही कुठल्या वर्णात असते माहित नाही? माहित आहे की बोलत नाही. कुठला वर्ण सांग, कुठल्या वर्णात होता एक कोणी तो अतिशूद्र. तुम्ही चातुर्वर्णात नव्हता लक्षात ठेवा. बरेच लोक आम्ही शूद्र होतो, शूद्र नाही. बाबासाहेबांचे दोन ग्रंथ आहेत, अस्पृश्य मूळचे को, शूद्र मूळचे को. हे दोन ग्रंथ आहेत, जरूर वाचा. तुम्ही अनटचेबल होता, तुम्ही शूद्र नव्हता. तुम्ही या चार वर्णात येतच नव्हते. मग बाबासाहेब विचार कराले पाचवा वर्ण आला कसा. आणि मग त्यांनी जेव्हा अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की आपले पूर्वज बुद्धिस्ट आहेत. आणि मग त्यांचा धर्माकडे कल वाढला. मी धर्मांतर काय केलं याच्याविषयी बोलतोय. एक कारण होतं, प्रमुख कारण होतं जातीय आणि वर्ण व्यवस्थेतून मुक्त व्हायचं. पण अनेक त्यांना लक्षात आलं की हे आमचे पूर्वज बुद्धिस्ट आहेत.
म्हणून 14 ऑक्टोबर 1956 जेव्हा धम्मदीक्षा घेतली तेव्हा एका बंदीचं भाषण आहे, श्रीलंकेचे बंदीजी होते, त्यांचं नाव होतं सद्दातीस. त्यांनी असं सांगितलं भाषणामध्ये, यांना कन्व्हर्टेड बुद्धिस्ट म्हणू नका, हे का दुसऱ्या धर्मातून नाही आले, यांचा पूर्वजाचा धर्म यांनी पुन्हा स्मरण केला. लक्षात ठेवा, तुम्ही कन्व्हर्टेड नाही, बाकीच्या लोकांना म्हणतात कन्व्हर्टेड, ते दुसऱ्या धर्मात गेले ना, तुम्ही नाही. एससी एसटी सगळे बुद्धिस्ट, ओबीसी पण हे सगळे बुद्धिस्ट परंपरेचे लोक आहेत, बरेच ब्राह्मण पण बुद्धिस्ट होते. आणि मग हे सनातन धर्म बुद्धिस्ट धर्म आहे, लक्षात ठेवा. बाबासाहेबांनी आपल्याला जो बुद्ध धर्म दिलेला त्याची जी कारणं जर आपण मीमांसा घेतली तर तुमचे पूर्वज ते आहे. म्हणून तुम्ही कधी कधी स्त्रियांमध्ये डोक्यात असतं, आमचा कुलदैवत आहे, कोण आहे म्हणजे हा एकाला 2 बकरीस कापावं लागतात आणि सुवासनीत भरावे लागतात आणि ओटीच भरावी लागते आणि 5 नारळाचीच लागते. आणि कुठलं तुमचे पूर्वज ते कुलदैवत आहे सांगा. मंदिरात प्रवेश नव्हता तुम्हाला तुमचा कुलदैवत आला कुठून कुठून आणून जमा घरात वीज भरून ठेवले किचन मध्ये, किचन कट्ट्याच्या खाली. काय ते तुमचे देव आहेत का ते? येडे तुम्ही, जरा बुद्धीचा वापर करा. तुमचे कुलदैवत वगैरे काही नाही, तुम्ही भ्रमात अडकला. तुमचं कुलदैवत काय? तुमचे पूर्वज ह्यांना मानायचे, तुम्ही मूळ बुद्धिस्ट लोक, तुम्ही विसरले. कोणी देवी चालले, कोणी लक्ष्मी चालले, कोणी गणपती चालले, कोणी काय चालले, सगळे येडे. अरे तुम्हाला कोण विचारतं? बाबासाहेब आंबेडकरांनी राम मंदिर, काळा राम मंदिराचा प्रवेश सत्याग्रह केला का नाही? कोण तुम्हाला परमिशन देतं? बाहेर भिकाऱ्यासारखे बसायचे पूर्वज आपले, प्रसाद घ्या, कोण देत नव्हतं त्यांना. अशी अवस्था होती. आणि तुमचा कुलदैवत कसा असू शकतो? नाही नाही, अजिबात. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की आपले पूर्वज बुद्धिस्ट आहेत आणि बुद्ध धर्म आपल्याला दिला ना, हे लक्षात ठेवा. इथं तुमचं कुलदैवत आहे, ते विसरले तुम्ही, तुमचा इतिहास विसरले. म्हणून बाबासाहेब म्हणायचे, जो इतिहास विसरतो इतिहास घडवू शकत नाही. इतिहास विसरला होता आपण, बाबासाहेबांनी आपल्याला जागृत केलं. हे नसते तर काय झालं असतं? आता तुम्ही ह्या गोल साड्या घातल्या ना सगळ्यांनी, हे कधी घातल्यात माहिती आहे तुम्हाला? जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा सत्याग्रह केला, महाडच्या सत्याग्रहामध्ये बऱ्याच स्त्रिया आल्या आणि ती साडी घालण्याची करायला वेगळी पद्धत. बाबासाहेबांनी त्यांना पाहिलं, त्यांना लेक्चर दिलं, त्यांना भाषण दिलं. स्त्रियांनी दुसऱ्या दिवशी कोण साड्या घालून आल्या. बाबासाहेबांना खूप आश्चर्य केलं आणि मग त्या सगळ्यांना बहीण मांडून त्यांना चोळी बांगडीसाठी बाबासाहेबांनी पैसे दिले. त्यांचा बदल आहे. तुम्ही आता कोण साडी घालून आला तरी अजून तुमच्यात व्यवस्थित बदल नाही, जो पाहिजे तो मी तुम्हाला सांगतो. कारण मी बऱ्याच लग्नामध्ये जातो तेव्हा पाहिलं की बौद्ध कल्चर नसण्याची आहे. हा काही गरज आहे. आता लग्नात जैन राष्ट्र गाथा सुरू झाली की नवरीची आईच्या वळी उभा आहे, 2-2 मंगळसूत्र घेऊन. सांगा बरं हे काय? एक छोटं आणि एक मोठं. छोटं म्हणजे देवाशी लग्न आणि मोठं म्हणजे ते जोडीला बाबा थांबणार त्याचं लग्न मंगळसूत्र करता का नाही? बरं, मी आज थोडंसं निरीक्षण करतो, कोणाच्या घरात 2 मंगळसूत्र आहेत का? दिसले नाहीत ना? देवाशी लग्न लावतात, देव नवरा बनवतात त्या नवरीचा. आज बहुत लोक करतात 2-2 मंगळसूत्र. मी विचारते काय 2 मंगळसूत्र कशाला? नाही घाटा की बघते, एक लहानपण घालतात, तिलाही माहित नाही काय चाललंय, काय करते ते. तुम्ही बघा, बौद्ध लोक मंगळसूत्र घालत नाही, बौद्ध लोक टिळा लावत नाही, बौद्ध लोक साक्षगंध करत नाही. तुम्ही सगळंच करता आणि मग आम्ही बाबासाहेब आंबेडकर की जय, बुद्ध की जय आणि भिक्खू संघाचा विजय असा. कशाचा विजय होता असं केलं? अपमान आहे तो बाबासाहेबांचा, अपमान आहे बुद्धांचा, अपमान आहे भिक्खू संघात. धर्मगुरू आमचे आणि आमचे शिष्य बघितले अरे टिळा बडवून आले. आपल्यात आहे का ते लक्षात नाही. शीख धर्माकडे बघा, शीख धर्मामध्ये मुलगी टिळा लावत नाही, कुंकू नसतं त्यांचं, मंगळसूत्र नसतं, ब्राह्मणाला बोलून कधी त्यांचा विधी नसतो. आज आपल्या लोकांना होती येते कधी हेच. मग तुम्ही सांगा, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी 3 रत्न दिले, 22 प्रतिज्ञा दिली, त्याचं पालन करायला पाहिजे. आपण त्याला फॉलो करायला पाहिजे. आपण काही हिंदू धर्माच्या विरोधात नाही, हिंदू आपले भाऊ आहे. लक्षात घ्या मी काय म्हणतो. तुम्ही अगर
बौद्धांच्या मार्गाने चालला असाल तर सगळ्या जाती धर्माच्या विरुद्ध तुम्ही कधीही विरोधात न राहता त्यांच्याशी मैत्री केली पाहिजे, त्यांच्या कार्यक्रमात सहभाग झाला पाहिजे, त्यांच्याशी आपण मैत्रीनं वागलं पाहिजे. कुठलं सुटलं तुम्ही कोण आणि आम्ही कोण, तुमचं कुठली जात हे तुम्ही करता कामा नये ना. तुम्ही जातीच्या समोर येताच कामा नये तुमच्या समोर, कारण तुम्ही बुद्ध धर्माने जाता. हिंदूच्या सगळ्या लोकांची तुमची मैत्री असली पाहिजे. द्वेष असताना त्याचा अपमान करता कामा नये. तुमचं काम वेगळं आहे. तुम्ही बुद्धांच्या मार्गाने चालल्यानंतर मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करेन ही 22 प्रतिज्ञामध्ये आहे का नाही. मग तुम्ही समता स्थापन करता, सगळ्यांना समान लेखता का. तुमच्यातली पहिली वृत्ती जाऊया, जातीची वृत्ती, भेदभावाची वृत्ती तुमच्याजवळ हे जाण्यासाठी आपण आलो. मी आणखी तुम्हाला सांगतो, बुद्ध धर्मामध्ये अनेक संघटना आणि एक संघटना दुसऱ्याला बोलत नाही. ते काय म्हणते, नको आमची पोरगी त्या धर्माचार्याच्या घरी द्यायचं नाही, आम्ही बोधाचार्य. धर्माचार्य म्हणतो नको तो बोधाचार्य त्याचं पोरग नको. अरे हे काय चाललंय. जातीत आली ना पुन्हा, म्हणजे जातीची मानसिकता कुठल्या ना कुठल्या स्वरूपात येतेच. ती येता का भेदभावाची मानसिकता, विषमतेची मानसिकता आपल्यात नको. समता, सगळ्यांना आपण प्रेम, मैत्री, करुणा ही बुद्ध धर्माची मूळ तत्व आहे. मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न केला. प्रज्ञा आणि करुणेचा व्यवहार आपल्याला करायचा आहे. ह्या गोष्टीकडे लक्ष तुम्ही बुद्ध धर्माला पाठीमागे घेऊन जाऊ नका. आतून बाहेरून बदल ठीक आहे. पांढरी शुभ्र साडी माझी कशी दिसते, तुझी कशी दिसते, किती हजाराचे भाग वेगळा. मन काय म्हणतं, मनात काय चालू आहे, मनाची अवस्था काय हे बघणं खूप गरजेचं आहे. 5,000ची पांढरी साडी घालून आलं आणि आता 10,000चं काळं पण असेल तर उपयोग काय त्याला. काही या मार्गाने परिवर्तन अभिप्रेते बाबासाहेब आज थोडं तुम्ही कडक बोलते, एवढं कडक नाही, थोडं सांभाळून. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत आहे आपल्यामध्ये परिवर्तन. एक तुम्हाला 2 प्रकारचं परिवर्तन करायचं. एक आहे नामांतर आणि एक आहे धर्मांतर. ही दोन्ही परिवर्तन. जेवढी आडनाव आहे तुमची नाव आहे ते करतात. बाबासाहेब हा कार्यक्रम राबवतो. बाबासाहेबांच्या लक्षात आहे लोक जेव्हा एकमेकाची ओळख करून द्यायला ते जातीने करून देत. मी महाराय, मांगाय, डोराय, सांबाय, शिंपी, कोळे, माळे, तेली हे बोलत नव्हते. मग लोक काय सांगायचे, संतांचं नाव घ्यायचे. महाराजांना तर विचार कोण तुम्ही, संत चोखो. कुणबी लोकांना विचार कोण तुम्ही, संत तुकाराम महाराज. शिंपी लोकांना कोण तुम्ही, नामदेव, असं सांगायचे. हे बाबासाहेब लक्षात आले की नामांतर करतात. नामांतर करणं गरजेचं आहे. कास्ट सर्टिफिकेट चेंज करणं, तुमची नाव आडनाव बदललं, तुमची नाव बदलणं हे खूप गोष्ट. आता नवीन पोरांची नावं काय ठेवतात तुम्ही बघा ना जरा. नातूंची नावं बघा काय आहे का बुद्धिझम मध्ये नाव आहे. क्वालिटी त्याच्यामध्ये खूप कमी लोकांच्या, बाकीचे सगळे वेगळेच आहे. काय नाव, गोवी, गोवी काय नाव असतो का त्यांना असली नावं ठेवतात. त्याच्या बुद्ध धर्माचं काही नाही. त्याचं मेनिंग असलं पाहिजे, फिलॉसॉफिकल मेनिंग असलं पाहिजे, त्याचं शुभ असलं पाहिजे. उच्चारता क्षणिक माणसाला चांगलं वाटतं ठेवतात लोक. गौतम उच्चारताना गौत्या, अरे ठीक आहे. वकारी उत्तर म्हणायचं चांगल्या नावाचं वाटलं. किती महान बुद्धांचं नाव आहे. त्यांना पूर्ण जग त्यांच्यासाठी हे करतं, नतमस्तक होतं. आणि त्या गौतमाचा गौत्या झाला. आणि ते गौत्या एक पण चांगलं निघत नाही. पण तुम्ही काय कळत मार्ग नाही. मी सगळ्या गौतमला बघितलं की दारू पिणार. एकही गौतम असा निघाला नाही की जो बिना दारूचा आहे. का तो कोणी गौतम साहेब नाही ना. तर चांगल्या नावाप्रमाणे आपण निघालो. सिद्धार्थ, गौतम, मिलिंद, राहू, अनिरुद्ध, आनंद, किती सुंदर सुंदर नाव. मग त्या सुंदर क्वालिटी पण पाहिजे ना आपल्याला. म्हणून एक नामांतर जरूर करा, पण नामाच्या वकारा करू नका. नामांतर जरूर करा, पण क्वालिटी पण वाढवा. आडनाव चेंज करा, केली पाहिजे. आडनाव सुद्धा चेंज. बरोबर कुणी तर आपले उपासक जे आहेत कुठे गेले त्यांचा त्यांनी आडनाव चेंज केले ना. गुडुस्कर, गुडुस्कर बरोबर उच्चार व्यवस्थित करत नाही. गुडसुळकर, अच्छा अच्छा गुडसुळकर, ते गावाचं नाव टाकलं ना. खूप छान छान. हे करायला पाहिजे. आडनाव तुम्ही चेंज केले. हे बाबासाहेबांच्या कार्यामध्ये एक कार्य आहे.
नामांतर सगळं चेंज केलं पाहिजे. काय काय लोक आधीच त्या कास्ट सर्टिफिकेट कोण हरिजन पोराला सवलती मिळणार नाही तेव्हा महाराज मग ठेवलाय महाराज नुसता महाराज नाही ठेवला हिंदू महान. कसलं तुमचं नामांतर आहे कुठं बाबासाहेबांच्या आंदोलन एवढंच नाही. काय काय लोक तर अशीच येतात मग थोडस सुधारणावादी असतात ना मग नवबौद्ध यन लावतात. यन कोणी लावलं कशासाठी लावलं अरे सगळे जे धर्मांतरित बौद्ध बौद्ध आहे. तुम्हाला काही सर्टिफिकेट यन लावण्याची गरज नाही बौद्ध लावायचं. पण नाही किती जाती झाल्या एका समाजाच्या हरिजन महान हिंदू महान बौद्ध नवबौद्ध पूर्वी कुणाला दिली हरिजनाला दिली पूर्वी कुणाला दिली नवबौद्धाला दिली महाराला दिली आणि हिंदू महाराला. अरे काय आहे थोडस इकडे ध्यान द्या नामांतराकडे. बाबासाहेबांनी याच्याकडे कटाक्षाने ध्यान दिलंय. बाबासाहेबांनी सांगितलं या ठिकाणी तुम्हाला हे सगळं व्यवस्थित करायला पाहिजे. मला बरोबर तुमच्या सर्टिफिकेटवर काय पोरांना काय लावायला दिले तुम्ही सवलत कसली तुम्ही काय तुम्ही का बौद्ध सवलत नाही मिळणार का. सर्टिफिकेट डायरेक्ट लिहिलेलं असतं तुम्ही कुठून कुठे आला बस काम संपलं. तुमचं सर्टिफिकेट काय करा बौद्ध लिहायला काय झालं बौद्ध लिहायला पाहिजे. बौद्धांची संख्या दाखवली पाहिजे. आडनाव चेंज करा जसं गुडसुलकर यांनी त्यांनी आडनाव चेंज केलं तसं आडनाव चेंज करणं खूप काय काय लोकांनी खूप छान छान केलं. एकाने आडनाव ठेवलं वाघमाऱ्याचं जयकर केलं. वाघमाऱ्याचं काय केलं जयकर आपले आडनाव वाघमारे ब्राह्मणाचं आडनाव असतं तो वाघमारे नाही वाघमारे वाघ वाघमोडे वाघ माहिती तर बरं वाटतं वाघ माहिती ठीक आहे काय हरकत नाही. तिथं वाघ मारे आणि तिथं वाघ आला तर काय दोघं समोरासमोर या ठिकाणी वाघ पण आले तर वाघ मारे पण आले म्हणजे काय होतं त्याचा मिनिंग वेगळा होतो. सगळी पशु पक्षाची जनावरांची आडनाव आपल्याला आडनावामध्ये शुभ कल्पना नाहीये. बाबासाहेबांना हे बदलायचं होतं हे चेंज करायचं होतं. नामांतर आणि धर्मांतर धर्मांतरामध्ये अभिप्रेत आहे तुमची बौद्धिक अवस्था उंचवली पाहिजे आणि तुमची मानसिक अवस्था परिवर्तन झाली पाहिजे हे धर्मामध्ये अभिप्रेत आहे. नामांतर मध्ये अभिप्रेत आहे तुमची नावं आडनावं कास्ट सर्टिफिकेट हे सगळी चेंज झालेली आहे. आम्ही हिंदूच्या विरोधात नाही. बऱ्याच वेळेला तुम्ही जाहीररित्या 22 प्रतिज्ञा घेतात आणि 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी धर्म दीक्षा घेणाऱ्या व्यक्तीसाठी दिलेल्या आहे. कुठेही घेतात लग्नामध्ये 22 प्रतिज्ञा थोडं सांभाळा असं नसतं. त्याची एक मेथड आहे त्याची एक पद्धत आहे त्याची एक परंपरा आहे जी बाबासाहेबांनी पाळली. 22 प्रतिज्ञा जे बौद्ध ज्यांनी धम्म दीक्षा घेतली त्यांनी पाळा त्यांच्यात काय दिसत नाही. सगळ्या 22 प्रतिज्ञाचं उल्लंघन दिसतात. ब्राह्मण एवढे बाबासाहेबांच्या विरोधात नसून बाबासाहेबांचे अनुयायी बाबासाहेबांचे जास्त विरोधक आहेत. माझं असं मत आहे. तुम्ही काही म्हणा बघा आपल्याकडे काय करतो आपण बाबासाहेबांच्या तत्वावर चालतो. बाबासाहेबांनी जसं सांगितलं तसं फॉलो करतो. खरं कोण ब्राह्मणाची स्त्री गळ्यात मंगळसूत्र नाही घालत टिळा लावत नाही कुंकू आपले कुंकू नका लावू. एक आमच्याकडे कार्यक्रम चालला होता युनिव्हर्सिटीमध्ये तिथे प्राध्यापिका 2-3 ब्राह्मणाचे आहेत त्यांनी कुंकू लावून नाही घेतला. मला विचार करा त्याच्यामध्ये केमिकल्स असतं नाही का नाही. आमचं सकाळी उठलं का पहिला आरसा नवऱ्याला येतो गोंधळ ठेवायचा 2-4 शिवाय ते तेवढे खात तुझे तुला काय आणि तर नवरा गोंधळ त्याला काय आपलं हे कुंकू वगैरे हे वेगळे प्रतीक आहे बुद्ध धर्मातले नाही. हे सोडायला लागतील तुम्हाला. टिळा करणं सोडावं लागेल. टिळ्याशिवाय त्यांचं काहीच करणार नाही. साक्षगंध आणि टिळा हे 2-2 कार्यक्रम चालेल लग्नात. प्रत्येक लग्नामध्ये मला ती होतीच येते. हे आहे का बौद्ध परंपरेमध्ये. कुठल्या देशामध्ये साक्षगंध चालत कुठल्या देशामध्ये टिळा चालत हे सगळं तुम्हाला सोडावं लागेल. बदलावं लागेल आपल्याला स्वतःला परिवर्तन करावं. हे तुम्हाला बाह्य चूक तुमचं जे आहे तुम्हाला जर एखादा बाहेरचा बौद्धाला ओळखू शकत नाही तुम्ही बौद्ध आहे काय तुमच्यात ओळखावं. तुमचा पेहराव बघा तुमचा राहणीमान बघा. घरी आलं तर काय बघायचं ते घरचं कल्चर बघा. हे सगळं चेंज झालं. तुम्हाला बुद्धिस्ट कल्चर बुद्धिस्ट विनयशीलता तुमच्यात आली पाहिजे. हे बाबासाहेबांना अभिप्रेत आहे. परिवर्तन भूमिका घ्या. बाबासाहेबांनी किती मोठी कल्पना केली. मला भारत बौद्धमय करायचं म्हटले ते. याचा अर्थ काय लक्षात ठेवा. जे तुम्हाला धर्मदीक्षा दिली ना
या भारतीय समाजाला पर्याय म्हणून दिले. लक्षात ठेवा, खूप मोठी कामगिरी तुमच्या हातात. पर्याय म्हटलं, पर्याय लक्षात. तुमचा आदर्श हे लोक घेणार आहे. बाबासाहेब म्हणाले, ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारलाय त्यांचा आदर्श भारतात निर्माण होणं खूप गरजेचं आहे. तर अन्य जाती जमाती तुमचा धर्म स्वीकार. आता बंजारा समाजाने घोषणा केली की आम्ही धर्म सोडणार, हिंदू धर्म सोडणार. आता सध्या गाजवतेच. विचार करा, तुमच्यात परिवर्तन किती अभिप्रेत आहे, तुमचा आदर्श किती महत्वाचा आहे, त्याच्यावर भारत बौद्धमय करण्याची संकल्पना अभिप्रेत आहे बाबासाहेबांची. मग तुम्हाला सावधान राहायला पाहिजे. बाबासाहेबांचं स्वप्न होतं भारत बौद्धमय. बाबासाहेबांचं स्वप्न होतं जग धम्म राज्य बनवणं. अशी मोठमोठे स्वप्न बाबासाहेब तुमच्या समोर ठेवले आणि त्या स्वप्नाला विराम देण्याचं काम करणार. म्हणून जो महार समाज आहे, जो मातंग समाज आहे, ज्यांनी धर्मांतर केले, काही ब्राह्मण पण होते, काय काय ज्यांनी धम्म दीक्षा घेतली, जे या मार्गावर चाललेले आहे त्यांचं हे करतात. फक्त सवलतीसाठी बघत बसू नका. सवलत आज उद्या नसते. सक्षम बना, आपल्या स्वतःच्या पायावर उभा करा, मुलांना एज्युकेशन द्या, बुद्धिवान बना. आज जग आपल्या समोर आहे. बाबासाहेबांनी धर्मांतर करताना बाबासाहेबांनी महार परिषदेचं भाषण त्यांनी स्पष्ट केलं. बाबासाहेब काय त्यामुळे आपण धम्मदीक्षा का घेतो त्याच्यामध्ये ते सांगतात की तुमचा उद्देश आणि माझा उद्देश भिन्न आहे. ते म्हणतात माझा उद्देश शुद्ध आहे आणि तो फक्त आध्यात्मिक विकास. तुमचा उद्देश तसा नाही. तुम्हाला दोन कामं करायची. एक तुमचा ऐहिक विकास झाला पाहिजे आणि आध्यात्मिक विकास झाला पाहिजे. यासाठी बाबासाहेब आंबेडकर म्हणतात धम्मदीक्षा घेतल्यावर तुम्ही जागतिक स्तरावर बहुसंख्याक होणार आहे. जपान, चायना, कोरिया, व्हिएतनाम, थायलंड, कंबोडिया, श्रीलंका, म्यानमार आदी बौद्ध राष्ट्राचे लोक तुम्हाला मदत करण्यासाठी येतील. आणि मग ते म्हणाले स्कूल, कॉलेज, युनिव्हर्सिटी आदी हे तुम्हाला उभा करून तुमचा उत्कर्ष एक उत्कर्ष आहे ते तुम्हाला करून द्यायचं. बाबासाहेब काय म्हणाले, मरेच्या मंदिरासारखं विहार करून ह्याला मंदिराचं स्वरूप नका. बाबासाहेबची संकल्पना वेगळी आहे. बाबासाहेब म्हणाले नालंदा विद्यापीठ, तक्षशिला विद्यापीठ, अमरपुरी विद्यापीठ, वल्लभी विद्यापीठ, किती विद्यापीठ बुद्धांना सिलेबस जगाला एज्युकेशन पद्धती आपण शिकवतो. आणि आपण कीर्तिक लोकांचं नक्कल करत आहोत. करू नका. म्हणून सुरुवातीलाच म्हटलं अभ्यासाशिवाय बुद्ध धर्म तुम्ही एक पाऊल जाऊ शकता. तुम्हाला अभ्यासच करावा, स्टडीज करावा लागेल, तुम्हाला जाणून घ्यावं लागेल. हे सगळं नुसतं फुल हार वाहून मंदिराचं स्वरूप देऊन चालणार नाही. अभ्यासू मंडळी बनवणं खूप गरजेचं. जगातील लोक वेगळे आहेत, बुद्धिस्ट लोक वेगळे, खूप अभ्यास करतात. हे विनयशीलतेचा भाग राहू द्या. मग तेवढंच केलं म्हणजे आपण बुद्धिस्ट झालो असं समजतं. बाबासाहेबांनी आपल्याला जे मार्गदर्शन केले, बुद्धाचे जे तत्वज्ञान आहे ते सर्व आपण व्यवस्थित मी जरा बोललो, काही गोष्टी तुम्हाला तुमच्या मनाने तुम्हाला सांगितल्या, बघ तू इथं चूक केलेली आहे, किचन कट्ट्याच्या खाली तू ठेवलेला आहे, किंवा तो मन तुम्हाला जाणीव करून देतात, तुम्ही स्वतःला फसवताय. बाबासाहेब नाही फसवत, तुम्ही स्वतःला फसवताय. लक्षात ठेवा, मिथ्या मार्गाच्या नादी लागून कितीही जर माणूस पुढे चालला तो कधी पुढे चालला. डोळे असून आंधळे बनू नका, बुद्धीने जागरूक. जग वेगळं आहे, आज विज्ञान युग आहे, त्या युगाचा धम्म तुमच्या हातात बाबासाहेब आंबेडकर आहे. म्हणून बाबासाहेब म्हणाले तुम्हाला दोन पैकी एकाला जतन करावं लागेल, एक संविधान आणि एक बुद्ध धर्म. त्यांच्या भाषणात संविधान बाबासाहेब आंबेडकर हे तत्वज्ञान दिलेलं आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, हिंदू धर्मातील सगळ्या जातींचं कल्याण केलं. एससी, एसटी, ओबीसी, मायनॉरिटीज आणि सगळं ओपन, कुणाचं नुकसान बाबासाहेबांनी केलं नाही. संविधान घेताना सगळ्यांना रिझर्वेशन, शैक्षणिक, राजकीय सगळ्यांना शैक्षणिक नोकऱ्याचा आधी बाबासाहेब सगळ्यांना एससी, एसटी, ओबीसी आदी मायनॉरिटीज आणि ओपनच्या लोकांना सुद्धा सवलतीसाठी कानून बनवले, स्त्रियांसाठी कानून बनवले. या भारतातली स्त्री अगर सुधारली असेल, कुणी कुठल्याही धर्माची वर्णाची असेल, बाबासाहेबांमुळे. बाकी पुन्हा सगळ्या गुलाम, सगळ्या शूद्र आहे. ब्राह्मण स्त्री शूद्र, क्षत्रिय शूद्र, स्त्री शूद्र, वैश्य आणि शूद्र आहे ना, याला सगळ्यांना शूद्र असं म्हणते. हे सगळं बाबासाहेबांमुळे तुम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. डोक्यावरला पदर गेला, बुरका गेला, गुलामी गेली. लक्षात ठेवा, आज डोक्यावर पदर आहे का? नाही जुन्या काळी बघा, मी माझ्या पणजीला पाहिलं,
माझे पप्पा आले एवढा भुरका घ्यायचे अशी पूर्ण तोंड दाखवायची जावा. आज आहे का ते दिवस? आज जावा येऊ नका, जावायचा बाप येऊ. आज एवढी ताकद तुमच्यात आलेली आहे, लक्षात ठेवा. बाबासाहेबांनी स्वातंत्र्य दिलं कुठे दिसत? कुठल्या देवी धर्माने. सुधरा तुम्ही, बदला तुम्ही, खूप महत्वाचं. नुसतं बिहाराचं नक्कल करू नका, नाटक करू नका, खऱ्या अर्थाने जन्म पाडू. एवढं या ठिकाणी थांबतो. तुम्ही खूप छान धन्यवाद. थँक्यू. जय भीम.